हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. काहींना वाटते की गृहिणी म्हणजे रिकामी, तिला दिवसभर काय काम असतात. पण तसं नाही. ती घर सांभाळते. घर चालवताना उरलेल्या वेळेत ती तिची कलाही जपते आणि ही कला तिच्यातल्या तिला घडवत असते. माझी हीच कला मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आजच्या DIYसाठी खूप काही साहित्य लागणार नाही आहे. बस ग्लू, पेपर, पॉपस्टिक्स आणि एक कलर. मी पहिले ग्लूच्या मदतीने स्टिक्स एकमेकांना चिटकून बेंचची सीट आणि बॅकरेस्ट तयार केली. एकदम इझी स्टेप्सने त्याचा बेंच तयार झाला. त्यानंतर पेस्ट तयार करायला घेतला. न्यूजपेपरचे तुकडे करून त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. आज तर माझ्या किचनमधला मिक्सर पण DIY बनवायला मला मदत करतो आहे. मग त्याची पेस्ट तयार झाल्यावर त्यात ग्लू आणि ग्रीन कलर मिक्स केला आणि एक कार्डबोर्डचा छोटा तुकडा घेऊन त्यावर पार्कमधल्या लॉनचं जसं टेक्स्चर आहे ते येण्यासाठी रँडमली ती पेस्ट लावली. पूर्ण झाल्यावर मग ते ड्राय होण्यासाठी बाजूला ठेवलं. मग मी गार्डन स्ट्रीट लाईट बनवायला घेतला. त्यासाठी 2 राऊंड स्टिक्स घेतल्या. त्या स्टिक्सने लाईट पोल उभा केला. घरात ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यापासून जर काही क्रिएटिव्ह बनवता आलं ना तर त्याचा आनंद काही औरच असतो. मी तर घरातलं काही फेकायच्या आधी 10 वेळा विचार करते की हे आपल्याला कामी आलं तर नको याला फेकायला. त्यामुळे घरात थोडं कबाड तयार होते आणि त्यावरून बोलणंही मिळतात. पण चालायचंच, कारण ते नसलं तर क्रिएटिव्ह काही कसं तयार होणार. आणि फेकून न देता या जमा केलेल्या वस्तूच माझ्या कामी येतात. पुढे मी एक ब्लॅक पेपर घेतला. ब्लॅक पेपरचे 2 छोटे मोठे सर्कल्स घेऊन त्याला फोल्ड करून एकावर एक लावून लॅम्प शेप दिला. त्यामध्ये छोटा LED नसल्याने मी एक छान पर्ल लावला आणि तो लॅम्प त्या स्टिकला जोडला. तुम्ही LED लावू शकता. आता आपण सगळं एकत्र लावूया. मी आजूबाजूला थोडी ग्रीनरी ॲड केली. खरंच स्वतः बनवलेली गोष्ट पाहिल्यावर वेगळंच समाधान मिळतं ना. चला तर, ज्याला घरात आणि मनात सजवून ठेवता येईल असा आपला मैत्रीचा कट्टा तयार आहे बरं का. तुम्हाला माझा प्रयत्न कसा वाटला मला नक्की कळवा आणि माझ्या पेजला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटूया.